नमस्कार. लेक्चर 11 व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे. ओके. सो आपण ह्याआधी पण मी तुम्हाला व्हॉल्यूम ह्या टर्मबद्दल आपण डिस्कस केलं आहे बऱ्याच लेक्चर्समध्ये, की ब्रेकआउट, ब्रेकडाऊन होतो किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न्स, चार्ट पॅटर्न्स हे जेव्हा आपण बघत असतो तेव्हा व्हॉल्यूम ॲनालिसिस आपण बऱ्याचदा बोललो आहे, की व्हॉल्यूम बघायचा, व्हॉल्यूम जास्त हवा. ओके. सो व्हॉल्यूम जास्त हवा म्हणजे काय हवं किंवा व्हॉल्यूम ॲनालिसिस किंवा व्हॉल्यूम आपण कसा ओळखायला पाहिजे, व्हॉल्यूमची कॉन्सेप्ट काय आहे. ओके. हे समजून घेण्यासाठी आज आपण या लेक्चरमध्ये थोडेसे कॉन्सेप्ट्स पहिले समजणार आहोत आणि मग आपण चार्टवर ॲक्च्युअल लाईव्ह एक्झाम्पल्स, प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स मी तुम्हाला एक्सप्लेन करीन. ओके. सो फर्स्ट व्हॉल्यूम ॲनालिसिसमध्ये काय असतं, की आपण ज्या व्हॉल्यूम्स म्हणतो तेव्हा व्हॉल्यूम्स आज आहेत किंवा काल जेवढे होते किंवा लास्ट मूव्ह जे पण काय आले होते मार्केटमध्ये, तर कॉन्स्टंटली व्हॉल्यूम सेम नसतात. ओके. व्हॉल्यूम बदलत असतात, व्हॉल्यूम लेवल बदलत असते. कधी व्हॉल्यूम श्रिंक कमी झालेले असतात, कधी व्हॉल्यूम्स जास्त असतात. ओके. सो ह्याचं एक उदाहरण द्यायचं तर आता सुरुवातीला एक एक तुम्हाला एक्झाम्पल देतो, तिथनं आपण पुढे स्टार्ट करूया. आता फॉर एन एक्झाम्पल क्रिकेटमध्ये समजा महेंद्रसिंग धोनी असेल. ओके. सो नेहमीच धोनी चांगला खेळतो का? नाही, राईट. आता असं नाही आहे की एव्हरी टाईम जेव्हा धोनी येणार तेव्हा तुम्ही प्रेडिक्ट करू शकता की ह्या टाईमला धोनी येणार आणि 100 रन्सच मारणार किंवा नेक्स्ट टाईम येणार तेव्हा परत 100 रन्सच मारणार, असं प्रत्येक वेळी होत नाही, राईट. आपल्याला नेहमी आपण जेव्हा चेक केलं आहे क्रिकेटमध्ये आपण बघितलं आहे की जर समजा टोटल 10 मॅचेस किंवा 20 मॅचेस तुम्ही बघितलं तर प्रत्येक मॅचमध्ये धोनीचा ॲव्हरेज हा वेगळा असतो. ओके. प्रत्येक वेळी त्याने वेगळे रन्स खेळला आहे, प्रत्येक वेळी कधी कमी कधी जास्त, असं त्याचं टोटल ॲव्हरेज निघतं. हे प्रत्येक वेळी चेंज होत असतं. ओके. सो हे ॲव्हरेज कशावरून निघालं आहे? धोनी जे काही आधी खेळलेलं आहे किंवा धोनीची जी काही क्रिकेटमधली हिस्ट्री आहे, जे त्याची बॅटिंगचं जे काय ॲव्हरेज आहे, रन्स काढायचं जे काय ॲव्हरेजिंग आहे, हे आधीचं जेवढं आहे त्यावर ते कंपेअर केलं जातं. ओके. आज धोनी चांगला खेळला किंवा आज धोनी चांगला खेळला नाही, हे दुसऱ्या कोणाशी कंपेअर केलं नाही जात. ओके. हे कंपेअर केलं जातं त्याच्या पास्ट परफॉर्मन्सशी, की तो ह्याआधी कसा खेळला होता आणि आज तो जेव्हा आपण म्हणतो की आज चांगला नाही खेळला, ह्या मॅचमध्ये चांगलं खेळू नाही शकला, ते त्याच्या पास्ट एक्सपिरियन्सेस किंवा पास्ट हिस्ट्रीवरून आपण काढतो. ओके. सेम वे व्हॉल्यूममध्ये पण आपण पास्ट हिस्ट्री किंवा आपण एक ॲव्हरेज असतं, आपण चेक करतो की पास्ट जेवढे पण दिवस व्हॉल्यूम जे काय होतं त्याचं ॲव्हरेजच्या हिशोबाने व्हॉल्यूम जास्त आहे की कमी आहे, त्या हिशोबाने आपण व्हॉल्यूम ॲनालिसिस करतो. ओके. आता एक कॉमन टर्म तुमच्या मनात आलं असेल की व्हॉट इज व्हॉल्यूम, राईट. व्हॉट इज व्हॉल्यूम? व्हॉल्यूम आपण बोलतोय तरी की व्हॉल्यूम कमी हवा, व्हॉल्यूम जास्त हवा, पण व्हॉल्यूम नक्की काय असतं हे पहिल्या आधी आपण समजून घेऊया. ओके. त्यासाठी मी ब्लॅकबोर्ड थोडा रब करतो, स्पेस आपल्याला जास्त मिळेल. ओके. आता बेसिकली तुम्ही बघाल स्टॉक मार्केटमध्ये एकतर प्राईस वर जात असते, राईट, किंवा एकतर प्राईस खाली येत असते. दोन सिनारिओज होत असतात. तर जेव्हा प्राईस वर जात असते तेव्हा आपण म्हणतो की बुलिश आहे स्टॉक. ओके. बुलिश कॅन्डल्सचे फॉर्म होत असतात, ग्रीन कॅन्डल्स होतात, तेव्हा आपण म्हणतो बुलिश आहे स्टॉक. किंवा आपण म्हणू शकतो की बायर्स आहेत मार्केटमध्ये. ओके. बिकॉज स्टॉकची प्राईस वर चालली आहे, स्टॉक वर चाललं आहे. जेव्हा स्टॉक खाली पडत असतो किंवा स्टॉकची प्राईस खाली पडत असते तेव्हा आपण म्हणतो बेरिश आहे मार्केट. ओके. म्हणजे बेरिश आहे, कुठेतरी सेलर्स आहेत जास्त. ही एक सेकंड टर्म आपल्या डोक्यामध्ये असते. ओके. तर हे जे तुमचं कधी कधी असंही समजूत होत असेल की जेव्हा मार्केट वर जातं आणि व्हॉल्यूम्स जास्त येतात, ग्रीन कलरचे बार्स दिसतात, रेड कलरचे बार्स दिसतात, म्हणजे जेव्हा मार्केट वर जाते तेव्हा व्हॉल्यूम वाढणं म्हणजे बायर्स खूप झाले, त्याचा अर्थ असा नाही होत. ओके. ह्याआधी मी बार्सचं पण तुम्हाला कलरचं सांगितलं होतं, पण ते कन्फ्युजन बऱ्याच जणांना असणार आहे, त्याच्यामुळे मी ही कॉन्सेप्ट आज क्लिअर करतो आहे. ओके. कारण हे कन्फ्युजन असलं नाही पाहिजे. तर जेव्हा आपल्याला व्हॉल्यूम दिसतो त्याचा कलर पॉईंट एक मायन्यूट फ्रिक्शनने पण कॅन्डल थोडीशी चेंज झाली तरी तो रेड ग्रीन होऊ शकतो. ओके. हे आपण समजलो होतो. तसंच सेम जर आता समजा व्हॉल्यूम वाढलेला आहे, बाईंग साईड स्ट्रॉंग आहे आणि तिथे मोठी रेड कॅन्डल आली तर आपण घाबरतो, काय रेड कॅन्डल आली, ओके सेलिंगचा व्हॉल्यूम आला, बहुतेक सेलर्स आले. तसं नाही आहे. ओके. तुम्हाला मोठा व्हॉल्यूम दिसतो, बिग व्हॉल्यूम, त्याचा कलर नो मॅटर वॉट. ओके. कलर नो मॅटर वॉट, बट मोठा व्हॉल्यूम येणं म्हणजे खूप बायर्स येणं किंवा खाली मार्केट जेव्हा पडतं आहे तेव्हा खूप सेलर्स येणं, हा त्याचा अर्थ होत नाही आहे. ओके. दिस इज ऑल रॉंग. दिस इज ऑल रॉंग. ही जर कॉन्सेप्ट तुम्ही अशी समजला असाल ह्याआधी, तर तुम्हाला आता प्रॉपर मी वेमध्ये समजवतो आहे, म्हणून मी व्हॉल्यूम ॲनालिसिसचा वेगळाच एक चॅप्टर हा ठेवला आहे. ओके.
प्राईस जेव्हा स्टॉकची वाढते तेव्हा खूप बायर्स आलेत किंवा प्राईस जेव्हा स्टॉकची कमी होते तेव्हा खूप सेलर्स आलेत, हा त्याचा अर्थ नाही आहे. ओके, मार्केटमध्ये नेहमी जेवढे बायर्स आहेत तेवढेच सेलर्स असणार आहेत. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. बिकॉज मार्केटमध्ये जर कोण एक क्वांटिटी विकतोय तर ती कोणतरी विकतही घेतोय, हे कॉन्स्टंट चालू आहे. त्याच्यामुळे मार्केटमध्ये बायर्स खूप आले म्हणून प्राईस वर जाणार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मार्केटमध्ये बायर्स आणि सेलर्स हे इक्वल असतात. ओके, प्रॉब्लेम किंवा जो फॅक्टर, ज्या फॅक्टरमुळे प्राईस वर जाते खाली जाते तो वेगळा फॅक्टर आहे, तो आपण समजून घेणार आहोत. पण त्याआधी समजा बायर आणि सेलर्स हे मार्केटमध्ये इक्वल क्वांटिटीमध्येच असतात. ओके, आता फॉर एन एक्झाम्पल समजा पर्सन ए असेल. ओके, ए पर्सन आणि इकडे आपण म्हणूया बी पर्सन. जर ए पर्सन 1,00,000 क्वांटिटी सेल करतोय, ओके, मार्केट तेव्हा खाली पडतंय, पण तो जेव्हा 1,00,000 क्वांटिटी सेल करतोय तेव्हा बी पर्सन कोणतरी पाहिजे किंवा बी मध्ये एवढी लोक हवी आहेत की ती ही 1,00,000 क्वांटिटी बाय करू शकतील, तेव्हाच ही सेल होणार आहे ए पर्सनला. म्हणजे जर याने 1,00,000 क्वांटिटी विकली तर बी पर्सन किंवा समजा आपण इकडे पकडूया की 10 लोक होती, 10 पर्सन्स होते. ओके, त्या प्रत्येकाने 10-10 हजारची क्वांटिटी घेतली इंटू 10, 1,00,000ची क्वांटिटी ही बाय झाली. ओके, तेव्हा ही पूर्ण ऑर्डर क्लोज झाली. 1,00,000 जर कोणाला विकायचे असतील तर तिथे विकत घेणारा पण कोणतरी माणूस किंवा माणसं हवी तरच त्या क्वांटिटी स्क्वेअर ऑफ होणार आणि सेलिंग बाईंग कॉन्स्टंट चालू राहणार. ओके, हे दुसरं एक्झाम्पल होतं. आता तुम्ही म्हणाल की 1,00,000 क्वांटिटी समजा मार्केट डाऊन आहे. ओके, मार्केट आपण म्हणतोय डाऊन खाली पडतोय, तेव्हा कोणीतरी इकडे 1,00,000 क्वांटिटी सेल केली. ओके, आणि इकडे 10 लोकांनी 10-10 हजार क्वांटिटी बाय केली, तरी मार्केट खाली का जाते? मग इक्वलच होते तर मार्केट खाली का जाते? बरोबर. तर काय होतं की ज्याने 1,00,000 क्वांटिटी सेल केली आहे हा ह्याचा शॉर्ट टर्म गोल असतो. ओके, शॉर्ट टर्म गोल असतो. शॉर्ट टर्म गोलमध्ये काय होतं की समजा नेक्स्ट पकडून चला नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट 5 दिवसात, नेक्स्ट 10 दिवसात किंवा नेक्स्ट महिन्याभरात त्याला जर असं वाटलं की आतापर्यंत आपण जो काय प्रॉफिट कमवला आहे तो मॅक्झिमम आपण कमवलेला आहे आणि आता मार्केट थोडंसं रिट्रेस किंवा रिव्हर्सल येऊ शकतं, बिकॉज तो शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतोय. स्विंग ट्रेडर असू शकतो. ओके, इंट्राडे असू शकतो, स्विंग ट्रेडर असू शकतो. तर त्यांचे शॉर्ट टर्म गोल्स असतात. इंट्राडेवाल्यांना दिवसालाच बघावं लागतं की रिव्हर्सल येत असेल तर लगेच ते आपले इंट्राडे त्याच दिवशी जे काय ते आपले मुवमेंट्स, आपले पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात. ओके, तसंच सेम ह्याने सेल का केलं की मार्केट कदाचित रिव्हर्स होईल इन अ शॉर्ट टर्म. ओके, शॉर्ट टर्ममध्ये त्याला प्रॉफिट बुक करायचं आहे म्हणून ए पर्सन काय म्हणाला, मी 1,00,000 माझे आहेत ते प्रॉफिट बुक करतो, सेल करतो. हे जे 10,000 क्वांटिटी प्रत्येक जणाने घेतलं, ही 10 लोक काय म्हणाली, ह्यांचा होता लॉंग टर्म गोल. ओके, ह्यांचा होता लॉंग टर्म गोल. मे बी हे लोकांनी 5 वर्षांसाठी ह्यांना स्टॉक घेऊन ठेवायचे आहेत. तर ही जी लॉंग टर्म पोझिशन्स घेणारी लोकं असतात ही एक सर्टन प्राईसपर्यंत जोपर्यंत स्टॉक येत नाही तोपर्यंत बाय करत नाहीत, बिकॉज त्यांना लॉंग टर्म ठेवायचं आहे. त्यांना 5-5 वर्ष, 3-3 वर्ष तो स्टॉक ठेवायचा आणि ग्रो व्हायला द्यायचं आहे. त्याच्यामुळे ते नेहमी बेस्ट प्राईस शोधत असतात. ओके, प्राईस असेल त्या प्राईसला ती लोकं विकत घेत नाहीत. तेव्हा जेव्हा हा माणूस पर्सन ए जेव्हा 1,00,000 क्वांटिटी सेल करतो आणि ह्या लॉंग टर्म जे गोल ठेवून आहे त्या बायर्सना कळतं की ओके आपल्या लेवलला प्राईस आलेली आहे, तेव्हा तिथे बाईंग होतं. ओके, तिथे बाईंग होतं. आता तसंच लॉंग टर्मच्या 5 वर्षांनी ही लोक परत एकदा बाय केलेल्या गोष्ट विकणार आहे, तेव्हा कोणतरी तिथे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म गोलवाला असणार आहे जो सेल करणार आहे. ओके, सो बाईंग अँड सेलिंग हे इक्वल चालतं. इक्वल बायर्स आणि इक्वल सेलर्स असतात मार्केटमध्ये. फक्त सायकोलॉजी डिफरंट असते. कोण शॉर्ट टर्म गोलसाठी असतात, कोण लॉंग टर्म गोलसाठी असतात. त्याच्यामुळे ही उलाढाल मार्केटमध्ये कॉन्स्टंट होत असते. ओके, सो हे होतं बेसिकली व्हॉल्यूम कसा जनरेट होतो. आता फॉर एन एक्झाम्पल पकडून चला की डाऊन ट्रेंड आहे. ओके, डाऊन ट्रेंड सुरू आहे आणि आपल्याला व्हॉल्यूम्स पण चांगले आहेत. ओके, व्हॉल्यूम्स हाय व्हॉल्यूम्स आहेत, मोठे बार्स होत आहेत व्हॉल्यूमचे. ओके, तर व्हॉल्यूमचे जेव्हा बार हे हाय चालू आहेत त्यांच्यामुळे आपल्याला एक कॉन्फर्मेशन मिळतं की ट्रेंडमध्ये ताकद आहे. ओके, ट्रेंड स्ट्रॉंग आहे कारण व्हॉल्यूम्स वाढत आहेत. लोकांना सेलिंग करण्यासाठी
त्या प्राइजेस छान आहेत, त्या प्राईजला लोक फेवरेबल आहेत सेलिंग करायला, तसेच लाँग टर्मवाले किंवा दुसरी लोक ज्यांचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे, त्यांना वाटतं की इथनं बाईंग केलेलं चांगलं, इथनं बाय केलं तर आपण इथनं प्रॉफिट बुक करू शकतो, चांगला प्रॉफिट कमवू शकतो, तर ती लोक त्या प्राईजला थांबून असणार आहेत बाय करण्यासाठी. ओके, बट ट्रेंड हा डाऊनच चालणार आहे, कारण सेलिंग कॉन्स्टंट होत राहणार आहे आणि प्रत्येक त्या लोएस्ट पॉईंटला बाईंगही होणार आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मार्केट हे रिट्रेस करत खाली जाणार आहे. ओके, जेव्हा डाऊन ट्रेंड असतो आणि डाऊन ट्रेंड असताना प्राईस जेव्हा कमी होत असते, तेव्हा जर व्हॉल्यूम्स कॉन्स्टंट वाढत आहेत तर तो ट्रेंड स्ट्रॉंग आहे. ओके, सिमिलरली जर समजा आपण एक ब्रेकआउट पॉईंट ऑफ व्ह्यूने बघूया. ओके, आता समजा मार्केट इथनं आलं आणि मार्केटने हा ब्रेकडाऊन दिला आपल्याला. ओके, एक सेकंड, मार्केट वरून आलं, मार्केटने ब्रेकडाऊन दिला, रिटेस्ट झाला आणि मार्केट खाली चाललं आहे. ओके, असं आपण समजूया एक सिनारिओ. तर हा जेव्हा ब्रेकआउट झाला आहे, तो ब्रेकआउट झाला आहे तेव्हा जर व्हॉल्यूम्स हाय असतील, ओके, तर एकतर हा ब्रेकआउटचं तुम्हाला कन्फर्म होतं की हा राईट ब्रेकआउट आहे. ओके, हा राईट ब्रेकआउट आहे. जर समजा इथे व्हॉल्यूम्स कमी असतील, लो व्हॉल्यूम्स, तर हा एक फेकआउट असू शकतो. ओके, फेकआउट कशासाठी की व्हॉल्यूम्स कमी आहेत, लोक इंटरेस्टेड नाही आहेत त्या प्राईजला सेल करायला किंवा बाय करायला, पण तरी आपल्याला दिसतंय की ब्रेकआउट झोनच्या तिथे मार्केट आलेलं आहे आणि ब्रेकआउटही झालेलं आहे, पण व्हॉल्यूम्स नाही आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी तो फेकआउट असतो, कारण त्या प्राईजना फेवरेबल नाही आहेत लोक विकण्यासाठी पण किंवा विकत घेण्यासाठी पण. ओके, त्यामुळे हाय व्हॉल्यूम असणं गरजेचं आहे. आपलं लक्ष नेहमी असलं पाहिजे, ब्रेकआउट ब्रेकडाऊन होत असेल आणि त्या टाईपचे तुम्ही ट्रेडर असाल किंवा सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेडर असाल, तरी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे चेक केलं पाहिजे की तिथे व्हॉल्यूम किती आहे. व्हॉल्यूम जेवढा जास्त तेवढा तुमचा ब्रेकआउट स्ट्रॉंग. ओके, त्यानंतर अजून एक थिअरिटिकल एक एक्झाम्पल आहे, सोप्या भाषेत तुम्हाला हे मी लिहून देतो. ओके, तुम्ही लिहून घेतलात तरी चालेल, बिकॉज हे असं जर समोर ठेवलात तर प्रत्येक वेळी तुम्हाला हे वाचून इझिली समजेल की व्हॉल्यूमची काय ॲनालिसिस कसं करावं किंवा चांगलं कसं करावं. ओके, एक तर पहिलं सिम्पल आहे त्याच्यात की फर्स्ट जर समजा एक सिनारिओ समजून घ्या, प्राईज वाढते. ओके, स्टॉकची समजा प्राईज वाढते. ओके, आणि तेव्हाच व्हॉल्यूम्स पण वाढत आहेत. ओके, स्टॉकची प्राईज वाढते तेव्हाच व्हॉल्यूम्स पण जर वाढत आहेत तर आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड. ओके, स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड. ओके, प्राईज वाढते म्हणजे मार्केट अपवर्ड डिरेक्शनमध्ये जातं आहे, प्लस व्हॉल्यूम्स पण वाढत आहेत. ब्रेकआउट झाल्यापासून किंवा प्राईज जिथनं वाढायला सुरू झाले तिथनं व्हॉल्यूम्स पण कॉन्स्टंट वाढत गेलेले असतील, तर त्या आपण ट्रेंडला म्हणतो स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड. ओके, इथे सेलिंग करायचं नाही, इथे बुलिश बाईंग ऑपॉर्च्युनिटीजचाच वेट करायचा, बाईंग ऑपॉर्च्युनिटीजच घ्यायच्या. ओके, सेकंड सिनारिओ, जर समजा प्राईज खाली पडत असेल, ओके, प्राईस कमी होत असेल स्टॉकची आणि अगेन व्हॉल्यूम वाढतच असतील. ओके, प्राईस स्टॉकची खाली पडते पण व्हॉल्यूम्स वाढत आहेत, जिथनं प्राईस कमी व्हायला सुरू झाली आहे तिथनं व्हॉल्यूम्स जर वाढत गेलेले असतील तर आपण त्याला म्हणतो स्ट्रॉंग बुलिश बेरिश ट्रेंड. ओके, स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड म्हणजे डाऊन ट्रेंड आहे, मार्केट खाली पडतं आहे आणि अशॉरिटी स्ट्रॉंग कशामुळे, कारण प्राईस जिथनं खाली पडायला सुरू झाली तिथे व्हॉल्यूम्स वाढले, तिथे लोकांचा इंटरेस्ट वाढला त्या पॉईंटपासून सेलिंग करण्यासाठी आणि बाकीच्या लोकांचं सेम प्राईजला बाईंग करण्यासाठी. ओके, त्यामुळे प्राईज जेव्हा खाली पडत असते आणि व्हॉल्यूम्स जेव्हा वाढत असतात, दोन्ही एक्झाम्पल्समध्ये समजा प्राईज वाढत असेल, व्हॉल्यूम वाढत असेल तर स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड, प्राईज खाली पडत असेल पण व्हॉल्यूम वाढत असेल तर स्ट्रॉंग बेरिश ट्रेंड. ओके, हे दोन एक्झाम्पल्स. ह्यानंतरचं तिसरं आहे की फेकआउट्स किंवा साईडवेज मार्केट जे असतं तेव्हा आपण एक समजायचं किंवा रिव्हर्सल कधी होऊ शकतो हे आपण समजायचं. त्याच्यासाठी एक समजा की जेव्हा पकडून चला की प्राईज वाढते. ओके, प्राईज वाढते, ट्रेंड अप ट्रेंड तुम्हाला दिसतोय, प्राईज वाढत चालली आहे स्टॉकची प्रिव्हियस प्राईजपेक्षा, पण व्हॉल्यूम्स कमी होत आहेत. ओके, ब्रेकआउटही दिला, रिटेस्टही झाला, ब्रेकआउट पण दिला, रिटेस्ट पण झाला, पण प्राईज वाढते आणि व्हॉल्यूम्स कमी होत आहेत. हे जर तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह असं दिसत असेल तर तिथे समजायचं की कुठेतरी साईन ऑफ रिव्हर्सल आहे. ओके, म्हणजे कुठच्याही पॉईंटवरून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं, कारण मार्केट वर नेण्यात किंवा प्राईज वाढवण्यात अजून लोकांचा इंटरेस्ट त्या प्राईजमध्ये नाही आहे की विकत घेण्याचाही किंवा विकण्याचाही, त्यामुळे तिथनं कुठेतरी रिव्हर्सल येऊ शकतं, सेलिंग होऊ शकतं. ओके, किंवा
दुसरं आपण म्हणू शकतो रिव्हर्सल येईलच असं नाही, पण तुमचा ट्रेंड वीक पडू शकतो. प्राईस वाढते पण व्हॉल्यूम्स कमी होत आहेत, एक होऊ शकतं रिव्हर्सल. दुसरं प्रॉबॅबिलिटी आहे होऊ शकते की ट्रेंड वीक पडेल, कदाचित थोड्या टाईमसाठी पडेल, परत व्हॉल्यूम्स येतील, ट्रेंड स्ट्रॉंग होईल. पण दोन्ही सिनारिओज आहेत त्याच्यामुळे अशा पॉईंट्सना एकतर टाईट एसेल करत यायचे, ओके, किंवा अशा पॉईंटला जर व्हॉल्यूम्स कमी होताना दिसत आहेत तर ट्रेड करायचं नाही. ओके, इट इज नो ट्रेडिंग झोन फॉर यू. सेकंड एक्झाम्पल, जेव्हा प्राईस खाली पडत असेल, प्राईस कमी होत असेल आणि तेव्हाच व्हॉल्यूम्स पण कमी होत असतील, ओके, व्हॉल्यूम्स पण कमी होत असतील, तर अगेन इट इज अ साईन ऑफ रिव्हर्सल. ओके, इट मे बी अ साईन ऑफ रिव्हर्सल, किंवा तुमचा ट्रेंड वीक आहे, म्हणजे तुमचा जो डाऊन ट्रेंड आहे, तुमचा जो डाऊन ट्रेंड बेरिश मार्केट जे काय पडतं आहे ते वीक आहे. इथनं एक तर रिव्हर्सल येऊ शकतो किंवा मार्केट साईडवेज पण चालू शकतं. ओके, दोन्ही सिनारिओज होऊ शकतात, इधर साईडवेज किंवा तुमचं रिव्हर्सल पण येऊ शकतो. डिपेंड्स, व्हॉल्यूम जर पंप झाला तर रिव्हर्सल येऊ शकतो, आणि जर नाही झाला पंप तर तुमचं साईडवेज मार्केट चालू राहू शकतं. ओके, सो आय होप की ह्याच्यामुळे तुम्हाला एक व्हॉल्यूम ॲनालिसिसचं हा बेसिक्स तरी कळले असतील. आपण जे काय आज व्हॉल्यूम ॲनालिसिसबद्दल बोललो, हे तुम्ही आता नीट लक्षात ठेवायचं, आणि प्रत्येक वेळी जेव्हा ट्रेड कराल, प्रत्येक वेळी चार्ट समोर बसाल ॲनालिसिस करण्यासाठी, तेव्हा व्हॉल्यूम हे नीट समजून घ्या. ओके, आता आपण जे म्हणालेलो की व्हॉल्यूम नुसतं आपण कसं समजणार, व्हॉल्यूम आज जास्त आहे, आज कमी आहे, कोणापेक्षा, त्याच्या आधीच्या ॲव्हरेजपेक्षा, तर त्याच्यासाठी आपण त्या व्हॉल्यूममध्ये लावणार आहोत एक मूविंग ॲव्हरेज. ओके, हे सेटिंग त्याच्यात अवेलेबल असतं, ते फक्त आज आपण ऑन करणार आहोत आणि शिकणार आहोत की ते कसं ऑपरेट करायचं, कसं आयडेंटिफाय करायचं. ओके, सो त्यामुळे डिरेक्टली आपण आता जाऊया चार्ट्सवर आणि बघूया प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स. सो आता आपण चार्ट्सवर आलेलो आहोत, आणि चार्ट्सवर जर तुम्ही बघाल तर हे खाली जे मी इंडिकेटर तुम्हाला दाखवलं होतं, या इंडिकेटर्समध्ये जाऊन आपण इथे जेव्हा व्हॉल्यूम टाईप करतो आणि हा जो पहिला व्हॉल्यूम येतो, हा आपण इंडिकेटर सेट केला आहे. ओके, लेफ्टला इथे तुम्हाला हा दिसतोय व्हॉल्यूम, हा इथनं हाईड अनहाईड तुम्ही करू शकता. ओके, आता व्हॉल्यूम इंडिकेटर खाली लागल्यानंतर मी तुम्हाला म्हणालो होतो की व्हॉल्यूम ह्याचं मूव्हिंग ॲव्हरेज आपण कसं काढणार आहोत, तर त्याच्यावर जेव्हा तुम्ही एक क्लिक करता तेव्हा असे डॉट्स येतात, त्याच्यावर डबल क्लिक केलात तर असा एक तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन ओपन होतो. ओके, या सेटिंगच्या ऑप्शनमध्ये व्हॉल्यूम MA, व्हॉल्यूम मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे त्याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर एक व्हाईट कलरची लाईन तुम्हाला दिसणार खाली. ओके, ती क्लिक करायची आणि त्याच्यानंतर ओके करायचं. सो आता ही जी व्हाईट लाईन तुम्हाला दिसते, हे आहे मूव्हिंग ॲव्हरेज व्हॉल्यूमचं. ओके, ही लाईन इंडिकेट करते की ऑन एन ॲव्हरेज जो काही व्हॉल्यूम असतो ह्या पर्टिक्युलर स्टॉकचा, आता हा ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅसचा मी स्टॉक ओपन केला आहे स्क्रीनवर, आणि ह्या स्टॉकचा ऑन एन ॲव्हरेज जो काही व्हॉल्यूम असतो, आता इथे 139.826 हा वाढतोय, आता मार्केट सध्या सुरू आहे त्यामुळे तो वाढतोय. 838K, के म्हणजे 1000. ओके, सो हा जो काही व्हॉल्यूम आहे ऑन एन ॲव्हरेज, ह्याच्यापेक्षा जर ह्या लाईनच्या, पांढऱ्या लाईनच्या जर वर समजा व्हॉल्यूम्स येतील, इथे जसे आलेत, म्हणजे ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा जास्त व्हॉल्यूम आहे, तेव्हा झालेला ब्रेकआउट किंवा तेव्हा जो कुठला ट्रेंड असेल तो ट्रेंड स्ट्राँग आहे. ओके, प्राईस वर जाते, व्हॉल्यूम हाय आपण जे बघितलं होतं ते हे व्हॉल्यूमही वर गेला इथे. ओके, तर ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वर जेव्हा व्हॉल्यूम येतो, जेव्हा वर बार्स येतात, तेव्हा तेव्हा तुम्ही बघाल तर मार्केटमध्ये स्ट्राँग कुठेतरी ट्रेंड एक फॉलो करत असतो मार्केट. ओके, आणि जेव्हा लाईनच्या खाली व्हॉल्यूम जाणार आहे, श्रिंक होणार आहे, ज्याला श्रिंक होणं म्हणतो, हे कमी होणार आहे, लाईनच्या खाली जेव्हा व्हॉल्यूम राहणार आहे, तेव्हा मोस्ट प्रोबॅबली मार्केट साइडवेज तुम्हाला दिसतं. ओके, आता इथे जर तुम्ही बघाल स्क्रीनवर, हा एवढा जो झोन आहे, एवढ्या ह्या झोनमध्ये मार्केट जर तुम्ही बघाल, की स्टार्टिंगला इथे व्हॉल्यूम्स होते. ओके, पण त्यानंतर व्हॉल्यूम व्हॉल्यूम श्रिंक झाले, मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनच्या खाली राहिल्यामुळे इथे कुठेतरी मार्केट साइडवेजच चालू राहिलेलं आहे. अगेन इथे जेव्हा व्हॉल्यूम्स वाढले तेव्हा बघा तुम्ही इथे एक चांगला मूव्ह आला. जर समजा तुम्ही इथे सपोर्ट ड्रॉ केला असता ह्या लेव्हलला, तर हा ब्रेकआउट झालाय. त्या ब्रेकआउट झाला तर व्हॉल्यूम वाढले, तर कुठेतरी तुमची इथे एंट्री बनते. ओके, इथे ब्रेकआउट झालं. या ब्रेकआउटच्या कॅन्डलला तुम्ही बघाल तर व्हॉल्यूम ऑलमोस्ट टच करतोय. त्याआधी हे व्हॉल्यूम्स आलेत. ओके, व्हॉल्यूम्स वाढलेत. मूव्हिंग एव्हरेजच्या वर आलेले आहेत व्हॉल्यूम्स. त्यामुळे नेहमी ब्रेकआउट, ब्रेकडाउन या प्रत्येक वेळी तुम्ही हा व्हॉल्यूम चेक करायचा असतो. अगेन हा एक सपोर्ट झोन इथे होता प्रिव्हियस लेव्हलपासून काढलेला. पण इथे जेव्हा तुम्ही बघताय व्हॉल्यूम्स आलेत, मार्केट इथनं वर एका बाजूला ट्रेंड झालंय. अगेन मार्केट जेव्हा खाली आलं, तेव्हा इथे जर तुम्ही बघितलंत मार्केट इथे वर पोहोचलं. ओके, मार्केट इथे वर पोहोचलं आणि प्राईस मार्केटची वाढत होती. पण खाली बघाल तर व्हॉल्यूम्स कमी होत होते. व्हॉल्यूम्स मूव्हिंग एव्हरेजच्या खाली आलेले आहेत. ओके, जेव्हा व्हॉल्यूम्स कमी होतात तेव्हा मी काय सांगितलं, की रिव्हर्सलची एक साईन असते. तर इथे बघाल, की रिव्हर्सल एक आलाय. परत या सपोर्टला मार्केट आलं
आणि या सपोर्टला मार्केट येऊन परत इथनं जेव्हा वर चाललेलं ट्रेंड होत होतं, तेव्हा परत व्हॉल्यूम्स वाढलेले आहेत. ओके. इथनं कन्सिस्टंटली व्हॉल्यूम्स वाढत गेलेले आहेत आणि तेव्हा असे व्हॉल्यूम्स जेव्हा वाढत असतात, तेव्हा तुम्हाला एंट्री करणं एक चांगलं डिसिजन असतं. बिकॉज इथे तुम्हाला तुमचा जो काही टार्गेट तुम्ही सेट केलेला असाल, तेवढा रिस्क रिवॉर्ड तुम्हाला मिळू शकतो. ओके. थोडंसं मागचं एक एक्झाम्पल घेतोय. समजा आता इथे साइडवेज मार्केट चालू होतं, तेव्हा जर तुम्ही खाली बघाल, तर सगळे व्हॉल्यूम श्रिंक झालेले होते किंवा व्हॉल्यूममध्येच एखादा कुठचातरी बार आलाय, जेव्हा मार्केट इथे वर जाते. पण मोस्टली ह्या रेझिस्टन्स आणि सपोर्टच्या मध्येच मार्केट साइडवेज चाललेलं होतं बराच टाईम. ओके. हे साइडवेजच चाललेलं होतं बराच टाईम. जेव्हा फायनली हा इथनं ब्रेकआउट दिलाय मार्केटने, ह्या पॉइंटला जेव्हा मार्केटने ब्रेकआउट दिला, तेव्हा जर तुम्ही खाली बघाल, तर इथे व्हॉल्यूम्स वाढलेले आहेत. डझंट मॅटर इफ इट वॉज अ रेड कॅन्डल. ओके. डझंट मॅटर इफ इट वॉज अ रेड कॅन्डल बिकॉज ते मायन्यूट थोड्याशा वर-खाली झाल्यामुळे पण त्याचा कलर चेंज होऊ शकतो. बट जर तुम्ही बघाल, की ह्या ब्रेकआउटच्या वेळेला पण व्हॉल्यूम्स कसे मूव्हिंग एव्हरेजच्या वर आहेत. ओके. ओके. सो व्हॉल्यूम्स नेहमी ब्रेकआउट, ब्रेकडाउन, सपोर्ट रेझिस्टन्स जर तुम्ही ट्रेड करताय, कुठच्याही वेळी जेव्हा मार्केटमध्ये मूव्ह येतोय, त्याची पॉवर, त्याची स्ट्रेंथ, ADXचे तुम्ही बघतात, ओके. बट स्टिल व्हॉल्यूम्स तुम्हाला कन्फर्म करतं. व्हॉल्यूम्स कधी खोटं नाही सांगत, ओके. एक वेळ मार्केटमध्ये फेक ब्रेकआउट्स, ब्रेकडाउन्स होतात. मार्केट थोडंसं तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं, पण व्हॉल्यूम्स कधीच खोटं नाही बोलत. व्हॉल्यूम्स तुम्हाला ॲक्चुअल तेच आहे, जे आहे तेच दिसणार आहेत आणि व्हॉल्यूम्स तुम्हाला सांगतात. इथनं जेव्हा हा ब्रेकआउट झाला, तेव्हा इथे व्हॉल्यूम श्रिंक झाले, राइट? इथे व्हॉल्यूम श्रिंक झाले. त्यामुळे इथे कुठेतरी थोडा वेळ बघा मार्केट तेवढं प्राईस जरा वाढते, पण इथे 2 प्रोबॅबिलिटीज होते. वन होतं साइडवेज, सेकंड होतं रिव्हर्सल. ओके. पण परत एकदा जेव्हा इथे कुठेतरी ह्या लाईनला टच करायला हे व्हॉल्यूम्स लागले इथे, इथे तुम्हाला अजून एक चान्स मिळतो एंट्री करायचा. ओके. तिथनं मार्केटने व्हॉल्यूम्स चांगलेच दिलेत प्लस मार्केट ट्रेंडिंगच राहिलेलं आहे. ओके. स्ट्राँग ट्रेंडने वर गेलेलं आहे. तर अशा वेळेला रिस्क रिवॉर्डही तुमचा वाढतो. रिवॉर्ड तुम्हाला 1:4, 1:3 पण मिळू शकतो. बट जेव्हा ब्रेकआउट तुमचा होणार आहे, जेव्हा तुम्ही ट्रेडमध्ये एंटर करायचा विचार करणार आहात, तेव्हा पहिलं बघा व्हॉल्यूम्स आहेत की नाही. जर व्हॉल्यूम श्रिंक असतील, छोटे असतील, नसतील, तर तुम्ही ट्रेडमध्ये पडूच नका बिकॉज तुम्ही साइडवेज मार्केटमध्ये एकतर अडकणार किंवा तुमचा एस-एल, स्टॉप लॉस हिट व्हायचे जास्त चान्सेस असतात. ओके. जेव्हा व्हॉल्यूम्स कमी असतात, तेव्हा एस-एल हंटिंग पण होऊ शकतं. त्यामुळे व्हॉल्यूम जेव्हा जास्त आहेत, तेव्हाच फक्त एंट्री करायची. अदरवाईज ट्रेड घ्यायचा नाही. आता वन्स अगेन इथे पण तुम्ही बघाल, जर समजा तुम्ही चार्ट पॅटर्न जो आपला आधी टॉपिक झालेला आहे, चार्ट पॅटर्न्सने ट्रेड करणारे जर असाल, तर इथे एक चांगला पॅटर्न बनत होता. ओके. हा पॅटर्न काय होता, तो ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. त्याच्यात तुम्ही जाऊन चेक करू शकता, हा पॅटर्न काय होता. हे मी तुम्हाला एक एक्सरसाइज देतोय. हा पॅटर्न कोणता आहे, काय आहे, हा तुम्ही जाऊन चेक करा आपल्या त्या सिलेबस जो आपला लेक्चर झालं त्यात पाहून. ओके. आता इथे जेव्हा मार्केटने गॅप अप देऊन ओपन झालं, तेव्हा तुम्ही बघा हाय व्हॉल्यूम्स. आदल्याच दिवशी मार्केट बंद होतानाच कळलेलं हाय व्हॉल्यूम्स. ओके. मूव्हिंग एव्हरेजच्या वर व्हॉल्यूम्स आहेत. तिथनं मार्केट वरच गेलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एंट्री इथेही घेऊ शकला असता किंवा तुम्ही इकडे वर आल्यानंतर ह्या पुलबॅकला इथे एंट्री घेऊ शकला असतं. ओके. गॅप अपला थोडंसं एंट्री घेणं डिफिकल्ट होतं. जर जमलं नाही तर गॅप अपसना एंट्री घेऊ नका. जेव्हा तुम्हाला प्रॉपर ब्रेकआउट मिळतात तेव्हाच तुम्ही एंट्री घ्या आणि तुम्हाला एक कॉन्स्टंट मिळणारच आहे. फॉर एन एक्झाम्पल जर तुम्ही सपोर्ट रेझिस्टन्सने इथे ड्रॉ केलं असतं, ओके. तर तुम्हाला ह्या रेझिस्टन्स तुटताना इथे तुम्हाला रिटेस्टला इथे एंट्री मिळाली असती. ओके. स्ट्राँग कॅन्डल अगेन स्ट्राँग व्हॉल्यूम. खाली व्हॉल्यूम बघा. ओके. व्हॉल्यूम आलेला आहे. कुठेतरी अप ट्रेंड आला, रिटेस्ट आला, व्हॉल्यूम आलाय. म्हणजे ह्या ट्रेडमध्ये ताकद आहे. हा वरच जाणार आहे आणि जस्ट इमॅजिन इथे ट्रेड घेतला असता तर तुमचा रिस्क रिवॉर्ड बघा, किती तुम्हाला मिळतोय. जर हवा असेल तर मी तुम्हाला एक हा सॅम्पल म्हणून दाखवतो पण, की किती रिस्क रिवॉर्ड तुम्ही इथे अचीव्ह करू शकला असता. ही कॅन्डल हा जो तुमचा इन्व्हर्टेड हॅमर बनलाय, ह्यानंतर तुम्ही एंट्री घेऊ शकला असता. ह्याच्या खाली स्टॉप लॉस मिनिमम तुम्ही 1:2 तर करताय. हे बघा 1:4 अगदी आपण वरपर्यंत बघितलं तर 1:7 ची ही विंडो होती. ह्याच्यात आता 1:5, 1:4 किती करताय हे प्रत्येकाच्या पेशन्सवर आणि प्रत्येकाच्या एनालिसिसवर डिपेंड करतं. पण ही विंडो बघा 1:7 रिस्क रिवॉर्डची विंडो होती तुमच्याकडे. ओके. ह्याच्यात तुम्ही 1:3-4 केलं असतं तरी मी म्हणतो खूप आहे. सो असं एनालिसिस थोडंसं करायला तुम्ही शिकलं पाहिजे आणि सेकंडली व्हॉल्यूम्स प्रत्येक वेळी जर बघत राहिलात, तर नक्कीच तुमचं ट्रेडिंगमध्ये तुम्हाला याचा खूप ह्याची मदत होणार आहे. बिकॉज व्हॉल्यूम्स न बघता जेव्हा आपण ट्रेड करतो, तेव्हा आपण बऱ्याचदा साइडवेजमध्ये अडकतो आणि मग एस-एल वगैरे हिट व्हायचे आपले खूप चान्सेस वाढतात. ओके. सो त्यामुळे
व्हॉल्यूम एनालिसिसचा आजच्या या लेक्चरचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. कारण व्हॉल्यूम हा मार्केट बरोबरच चालणारा एक इन्ग्रीडियंट, एक गोष्ट आहे. प्रत्येक चार्टमध्ये व्हॉल्यूम हा असतोच. फक्त इंडेक्सचे चार्ट जर असतील, जसं की निफ्टी 50 किंवा बँक निफ्टी, ह्या इंडेक्सच्या चार्टमधला व्हॉल्यूम तेवढा ॲक्युरेट तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार नाही. त्यासाठी इंडेक्स जर तुम्हाला बघायचं असेल, निफ्टी 50, बँक निफ्टी, तर त्याचे तुम्ही फ्युचर्स चेक करायचे. ओके. फ्युचर्स जे असतात, तुम्ही बँक निफ्टी टाकलात किंवा निफ्टी टाकलात, आता इथे एक्झाम्पल म्हणून दाखवतो. समजा तुम्ही इथे सर्चमध्ये निफ्टी टाकताय. ओके. तिथे तुम्ही एक सेकंड सॉरी. इथे तुम्ही स्टॉक तुमच्या वॉच लिस्टमध्ये जिथे ॲड करतो आपण, त्याच्यात जेव्हा तुम्ही निफ्टी टाकता, ओके. तेव्हा इथे खाली तुम्हाला ऑप्शन्स असतात. तिथे फ्युचर्सवर क्लिक करायचं. ओके. तर हे आहे त्याचे फ्युचर्स. ओके. तर निफ्टीचे फ्युचर्समध्ये तुम्ही कुठेतरी त्याची ॲक्चुअल त्याचे व्हॉल्यूम्स बघू शकता. आता ह्याचे फ्युचर्सचे व्हॉल्यूम जर तुम्हाला बघायचे असतील, तर ट्रेडिंग व्ह्यूमध्ये बघण्यापेक्षा कुठच्यातरी ब्रोकरच्या अकाउंटमध्ये बघणं मी तुम्हाला सजेस्ट करीन. अपस्टॉक्स असेल, झेरोडा असेल, ग्रो ॲप असेल, ह्या ब्रोकरच्या अकाउंटमधल्या चार्टवर जावा आणि तिथे तुम्ही ते फ्युचर्स जर बघितलं, तर तिथे थोडंसं तुम्हाला चांगलं इन्फॉर्मेशन मिळू शकते कंपेअर टू ट्रेडिंग व्यू असं मला तरी वाटतं. आय माईट बी रॉंग, पण तुम्ही दोन्हीकडे ट्राय करून बघा. पण जास्त करून इंडेक्सचे जे फ्युचर्स असतात त्याचे त्या ब्रोकर ॲप्लिकेशन्समध्ये बघितले तर चांगले. बाकी स्टॉक्स किंवा करन्सीज किंवा कमॉडिटीज सगळं ट्रेडिंग व्ह्यूवर तुम्ही बघू शकता. इव्हन क्रिप्टो करन्सीज पण. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी व्हॉल्यूमचा तुम्हाला उपयोग होणार आहे. ओके. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ॲनलाईज करा, प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत राहिलात तरच ह्या गोष्टी हळू तुम्ही शिकत जाणार आहात. ओके. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.